जत तालुक्यामध्ये 2024 विधानसभा निवडणुकीचं वारे जोरात वाहू लागलेले आहेत। आपल्यासोबत रवी तमनगौडा पाटील आहेत, जे भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत। आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया विधानसभा 2024चं लक्ष तुमचं आहे का, तुम्ही इच्छुक आहात का, आणि कशा पद्धतीने तुमचं भविष्यात तुमचे ध्येय धोरणं असणार आहेत लोकांच्यासाठी। नाही, सध्या जत तालुक्यात एक असे वातावरण आहे की जतच्या लोकांना भूमिपुत्राची गरज आहे आणि यामध्ये जत तालुक्याच्या हितासाठी मी निवडणूक लढवणार आहे। आणि भारतीय जनता पक्ष लोकसभेमध्ये सुद्धा एक चांगलं मोठा मताधिक कुठल्याही मतदारसंघात नसताना आपण दिलेलं आहे आणि पक्षाने सुद्धा जनाधार आणि आमच्या कामाचं दखल घेतलं पाहिजे। आणि यामध्ये जर पक्षाने नाही घेतलं तर मला जनाधार घेऊन लोकांचा विचार करून कुठल्याही परिस्थितीत लोकांच्या हितासाठी जतचे एक विकासासाठी मला कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढणं अत्यंत गरजेचं आहे। जत तालुक्यातून भाजपमधून अनेक जण इच्छुक आहेत, तुम्हाला असं का वाटतं पक्षाने तुमचाच विचार करावा? जत तालुक्यामध्ये 50 वर्ष झालं माझं कुटुंब या लोकांचं सुखदुःखात आहे। 1972मध्ये जतला मोठा दुष्काळ पडलेला होता। माझे आजोबा त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होते। पूर्ण तालुक्याची अल्पबचत त्यावेळी शेतसारं भरलेले होते। तेव्हापासून आम्ही जतचे जनतेची सुखदुःखात आहे आणि या जनतेशी प्रत्येक आमच्या नाळ जोडलेले आहे। यामध्ये आमच्या घरात मुलगा सक्षम असताना जतला दत्तक घेण्याची काही गरज नाही। बाहेरून कोणी येऊन उपरा इथं नेतृत्व करा असं लोकांनाही वाटत नाही, कोणालाही वाटत नाही। कुणीतरी जर तसं समजत असेल तर ते गैरसमज आहे। पक्षांनी सुद्धा भूमिपुत्रालाच प्राधान्य द्यावं। जर चुकीचा निर्णय काहीतरी घेतला तर जतमध्ये उद्रेक होईल। जनतेनं उठाव केला तर तुमची भूमिका काय असणार आहे, किंवा पक्षानं या ठिकाणी आपण पाहिलं भाजपमध्ये आता सध्या जत तालुक्यामध्ये प्रकाश जमदाडे इच्छुक आहेत, गोपीचंद पडळकर आहेत आणि बरेच भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत। तुमची भूमिका काय असणार आहे त्यावेळेला पक्षाच्या बाबतीत आणि जनतेच्या बाबतीत? गोपीचंद पडळकरच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आता ऑलरेडी आमदार आहे। पक्षाने त्यांना जरूरतपेक्षा जास्त दिलेले आहे आणि जरी त्यांना निवडणूक लढवायची जर हौस असेल तर त्यांनी त्यांच्या तालुक्यात त्यांच्या तिथं जन्मभूमीत लढावं। आमच्या तालुक्यात नेतृत्वाला काही कमी नाही आहे। त्यांनी नाही त्या गोष्टी इथं जत तालुक्यात आता उमदीमध्ये उदाहरण सांगतो, 2000 एकरमध्ये MIDC करतो, 25,000 लोकांना रोजगार देतो म्हणतात। अर्थसंकल्पमध्ये 4 आण्याचं तरतूद नसताना खोटी आश्वासन देणे असलं उद्योग गोपीचंद करायला आले। त्या गोपीचंदचं नादी इथं कुणी लागलेलं नाही, ते रूमर आहे। आणि प्रकाश जमदाडे पण दुसऱ्या बाजूला उभा राहणार आहेत असे त्यांनी आज स्पष्ट संकेत दिलेले आहेत। प्रकाश जमदाडेबद्दल बोलायचं म्हटलं तर 18 एप्रिलला संजय काकांचे अर्ज भरताना त्यांनी पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांनी राष्ट्रवादीचा सदस्य होता आणि मी भारतीय जनता पक्षाचं काम 1.5 वर्ष झालं पूर्ण पक्ष मोडकळीत असताना 280 बूथवरती बावनकुळे साहेबांनी मला विधानसभा प्रमुख म्हणून देवेंद्रजींनी संधी दिल्यावर मोदी @9 सर्व सरळ ॲप महाराष्ट्रामध्ये पहिलं भारतीय जनता पक्षाचं वारूम जतमध्ये उद्घाटन झालेलं आहे। त्याची पक्षांनी दखल घेतलीच पाहिजे, जनाधाराचं आधार घेतलं पाहिजे, इथलं स्थानिक मुद्द्यावरती पक्षांनी विचार केलंच पाहिजे, म्हणून माझी निवड झालंच पाहिजे असं मला वाटतं आहे। अकस्मात तसं काहीतरी नाही घडलं तर जतमध्ये जनता उद्रेक करेल आणि जतची जनतेसोबत मला निर्णय घेण्याची वेळ येईल। हे पक्षाधीशाला तुम्ही इशारा देत आहे का? नाही, पक्षाला मी विनंती करतो, माणसापेक्षा माझ्यापेक्षा समाजापेक्षा आज पक्ष मोठा आहे, मोदी साहेबांचे कार्य मोठं आहे। मोदी साहेबांचाच कार्याचा मी प्रचार प्रसार 9 वर्षाचं मोदी साहेबांच्या कामाचं मी 1.5 वर्ष झालं प्रत्येक 280 बूथवर बांधापर्यंत नेलेलो आहे। यामध्ये PM किसान असो, आयुष्मान भारत असो, उज्ज्वला गॅस असो, लाडकी बहीण असो, असं प्रत्येक घरोघरी जाऊन मी प्रचार प्रसार केलेला आहे। यामध्ये जर माझ्यावर अन्याय होत असेल तर जनतेसोबत जाणं मला अत्यंत त्यावेळी गरजेचं आहे। नक्कीच आपण पाहू शकता पक्षाने योग्य भूमिका घ्यावी, अन्यथा मला जनतेसोबत जाण्यास भाग पाडू नये किंवा जनता जे ठरवेल त्याबरोबर मी जाणार असं ठाम मत रवी तमनगौडा पाटील यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।